तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीचा पेपर कसा सोडवायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पोलीस भरतीचा फायनल पेपर जो सोडवतो आणि प्रॅक्टिस म्हणून जो पेपर सोडवतो त्याच्यामध्ये खूप फरक असतो. आपण ज्यावेळी फायनल पेपरला बसलेलो असतो पोलीस भरतीच्या, त्यावेळी आपण घाबरलेलो असतो, घाम आलेला असतो, पूर्णपणे भीती वाटत असते आपल्याला आणि त्याच्यामुळे काय होतं तर आपलं डोकं पूर्णपणे ब्लँक होऊन जातं. आपल्याला येणारे प्रश्न पण सुचायचे पूर्ण बंद होऊन जातात. त्यामुळं आपण ज्यावेळी घरी पोलीस भरतीचा एखादा पेपर सोडवत असतो ॲज अ प्रॅक्टिस म्हणून, तर तो सोडवताना नेहमी काही गोष्टी मी सांगतोय त्या तुम्ही नीट लक्षात द्या. घरी प्रॅक्टिस म्हणून पेपर सोडवताना पोलीस भरतीच्या पेपरला जे टायमिंग असते म्हणजे 90 मिनिटं, तर तुम्ही 90 मिनिटं घेऊ नका. एक 5-10 मिनिटं किंवा 15 मिनिटं अगोदर सोडवायचा प्रयत्न करा. आणि पेपर ज्यावेळी आपल्यासमोर येतो त्यावेळी आपल्याला आवडीचे प्रश्न शोधत बसू नका. सुरुवातीला तुम्हाला जिथून सुरुवात आहे तिथूनच सोडवायला घ्या. किंवा काही जणांचं काय असतं की मला गणित पहिल्यांदा घ्यायचं आहे, मला ग्रामर पहिल्यांदा घ्यायचं आहे किंवा मला GS पहिल्यांदा घ्यायचं, असं करू नका. जिथून तुमचा पेपर दिलेला आहे तुम्हाला, पहिला प्रश्न दुसरा, तिथूनच सुरुवात करा. त्यामुळे काय होईल तर पेपर लवकर कव्हर होतो, नाहीतर आपण ते बाकीचे शोधण्याच्या ह्याच्यात आपला पूर्णपणे टाइम निघून जातो. त्यामुळे असं करू नका. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही संपूर्ण पेपर एकाच राऊंडमध्ये सोडवायचा प्रयत्न करू नका. तर काय असतं, एखादं गणित पडलं किंवा एखादा ग्रामरचा प्रश्न असेल आणि आपल्याला सुचत नसेल, काय असतं सुरुवातीला आपण घाबरलेलो असतो आणि त्यामुळे काही प्रश्न जरी सोपे असले तरी ते आपल्याला सुचत नाहीत किंवा आठवत नाहीत. त्यामुळे तिथे थांबू नका, तुम्ही पुढे जा, पास व्हा आणि सेकंड राऊंडला तुम्ही तो प्रश्न घेतला तरी चालेल. फरक पडलेला असतो, लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळी सेकंड राऊंडला येता त्यावेळी नक्कीच तो तुम्हाला प्रश्न आठवतो किंवा जर गणित असेल तर ते गणित तुमच्या लक्षात येतं आणि तुम्ही सोडवू शकता नंतर. ते जो प्रश्न तुम्ही मागे सोडलाय त्याला थोडंसं मार्क करून ठेवा, म्हणजे तुम्ही ज्यावेळी सेकंड राऊंडला येणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल पटकन की हा माझा प्रश्न राहिलाय म्हणून. आणि पेपर सोडवताना अजिबात गडबड करू नका. त्या प्रश्नाचा नंबर किती आहे तो बघून व्यवस्थित अँसर शीटमध्ये तुम्ही त्याच नंबरला गोल करा. एखादा गोल चुकला तर तुमचं तिथून पुढचं संपूर्ण गोल चुकणार आणि पूर्ण पेपर तुम्ही फेल होणार, लक्षात ठेवा. त्यामुळं अशा ठिकाणी गडबड करू नका, कारण एवढा चांगला अभ्यास करून आपण जाणार, आपल्याला खात्री पण असते की आपण आपलं सिलेक्शन होणार आहे आणि एक छोट्याशा चुकीमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, लक्षात ठेवा. त्यामुळं पेपर सोडवताना या गोष्टींकडं नीट लक्ष द्या. काही जण काय करतात तर पहिल्यांदा प्रश्न सोडवताना ते पहिल्यांदा मार्किंग करून ठेवतात आणि ठरवतात की माझा संपूर्ण पेपर झाला की मी नंतर गोल करतो. अशी चूक कधीही करू नका, लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळी प्रश्न सोडवताय त्याच वेळी तुम्ही आन्सर शीटवरती मार्क करा. तुम्ही जर ते शेवटीला ठेवलं तर काय होते, गडबडीत एखादा प्रश्न राहून जातो किंवा तो सोडवायचा असतो, मग त्याच्या मागे लागलं की आपल्याला लगेच डोक्यात येतं की अजून माझं मार्किंग करायचं राहिलं, मग ती गडबड होते आणि गडबड झाली की तुमचं माइंड पूर्णपणे ब्लँक होऊन जातं आणि तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी प्रश्न सोडवताय त्याच वेळी तुम्ही आन्सर शीटवरती मार्क करा.